विदर्भातील प्रचारानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुंबईवरती लक्ष आहे। या संदर्भातली माहिती आता समोर येते आहे। विदर्भातील प्रचारानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुंबईवरती लक्ष आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतलेला आहे। काल मध्यरात्रीपर्यंत मेघदूत निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे। यामध्ये मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, पियुष गोयल, आशिष शेलार सुद्धा बैठकीला उपस्थित होते। दक्षिण मुंबईतील दोन्ही इच्छुक उमेदवारांसमोर ही बैठक झालेली आहे। ओम देशमुख अधिकची माहिती देत आहेत। ओम, विदर्भातील प्रचारानंतर आता देवेंद्र फडणवीसांचं मुंबईवरती विशेष लक्ष दिसतंय, काय माहिती आहे? अमित, विदर्भातल्या 5 जागांचं मतदान झाल्यानंतर फडणवीस काल मुंबईत परतले आणि त्यानंतर मुंबईतल्या ज्या 2-3 जागा आहेत, दक्षिण मुंबई असेल, उत्तर मध्य असेल आणि उत्तर पूर्व असेल, या जागांबाबत काल फडणवीसांनी रात्री आढावा घेतला। विशेषत्वानं दक्षिण मुंबईचा उमेदवार ठरवण्यामध्ये भाजप अद्यापही यशस्वी झालेलं नाहीये। त्यातले दोनही इच्छुक उमेदवार जे राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, या दोघांचीही काल फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे। विशेष म्हणजे या दोघांनाही काम सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले। त्यातल्या त्यात मंगलप्रभात लोढा यांचं नाव अग्रक्रमानं पुढे येत आहे, कारण ज्या प्रकारची यंत्रणा आणि एकंदर सगळ्या गोष्टींबाबत लोढांनी अनेक दिवसांपासून आघाडी घेतली आहे, त्यात लोढांचं नाव हे अग्रेसर ठरतंय। आपल्याला जी माहिती मिळेल त्यानुसार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दक्षिण मुंबई बाबतचा तिढा सुटणार आहे आणि जे नाव आहे त्याबाबत घोषणा होऊ शकते, अशा प्रकारची माहिती आपल्या हाती आली आहे। अमित, निश्चित ओम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।